हा एक कापसासारखा मऊ आणि केक सारखा एकदम स्पॉन्जी असा आणि आतून तितकाच जाळीदार आणि कुठेही कच्चा राहिलेला नाही, चिकट नाही असा हा रव्याचा ढोकळा आहे। आणि असा ढोकळा तुम्हाला बनवायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जाळीदार आणि स्पॉन्जी ढोकळा होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। तर आज मी रव्याचा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते मी तुम्हाला या रेसिपी मध्ये दाखवणार आहे। आणि यामध्ये खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा ढोकळा हा आतून कच्चा राहणार नाही आणि चिकटही होणार नाही, तो एकदम जाळीदार असा तयार होईल। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक नारळाची चटणी देखील बनवून दाखवणार आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर आपण रवा ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य पाहतोय। इथं मी मध्यम आकाराच्या वाटीने 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। जर तुमचा रवा मोठा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्या। त्याच वाटीने मी 2 वाटी थोडंसं आंबट दही आहे। ढोकळ्यासाठी नेहमी थोडंसं आंबट असलेलं दही वापरायचं, म्हणजे ढोकळ्याला चव छान येते। इकडं 2 चमचे तेल घेतलेलं आहे। चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत। इकडे 2 चमचे साखर घेतलेली आहे। आणि इथं मी अशाचे म्हणजे अशा पुड्या असतात बघा इनोच्या, त्या 2 पुड्यांमधला इनो घेतलेला आहे। जर तुमचा ढोकळा एका वाटीचा असेल तर एकच पुडी त्यासाठी वापरायची आहे। आता एका भांड्यामध्ये जो आपण रवा घेतला आहे तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण दही घेतलेलं आहे ते देखील घालायचं। हे आमचं गाईच्या दुधाचं दही असल्यामुळे पातळ आहे। तुमचं जर दही हे म्हशीच्या दुधाचं असेल तर तुम्हाला पाण्याचं प्रमाण लागू शकतं। हे गाईचं दही असल्यामुळे थोडंसं पातळ आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स करायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही गुठळी राहता कामा नये। आणि हे बघा, हे छान असं मिश्रण आपलं तयार झालं आहे। आणि दही पातळ असल्यामुळं मला आणखीनही पाण्याची गरज पडली नाही, पण हे थोडंसं घट्ट वाटते म्हणून अगदी थोडंसं 2-4 चमचे मी पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे। आणि नंतर आणखीन छान मिक्स करून घ्यायचं। आणि हे बघा, असं इतपत हे मिश्रण आपल्याला पातळ करून घ्यायचंय, जास्त पातळ करायचं नाही। आणि हे आपल्याला आता 10 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे। आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण ढोकळा वाफवण्यासाठीची पूर्व तयारी करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर अशी एक कढई ठेवून त्याच्यामध्ये पाणी 2 ते 3 ग्लास पाणी ओतलेलं आहे। आणि हे आता आपल्याला पाणी चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे नंतर बॅटर तयार झालं की पटकन ते आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवता येतं। आता 10 मिनिटं झालेली आहेत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं या मिश्रणामध्ये। जेव्हा तुम्ही ज्या पदार्थांमध्ये इनो वापरता ना त्या पदार्थांमध्ये मीठ हे थोडंसं जपून टाकायचं। जे आपण साखर घेतलेली आहे 2 चमचे ते देखील ह्याच्यामध्ये घालायची। साखर तुम्ही आवर्जून घालायची, साखरेमुळे काय होतं ढोकळ्याला जाळी छान पडते। आणि जे आपण तेल घेतलेलं आहे ते देखील घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि हे बघा, ह्याच्यामध्ये सगळं आपण टाकलेले साहित्य छान मिक्स झाले। आणि आपण 10 मिनिटं भिजवल्यानंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट झाले, कारण रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट वाटते मला। मग काय करायचं, अगदी एखादा चमचा तुम्ही इनो टाकायच्या आधी पाणी घातलं तरी चालतं। आता तुम्ही म्हणसाल इथं पाण्याचं प्रमाण तुम्ही का सांगितलं नाही, कारण पाण्याचं प्रमाण ॲक्युरेट असं सांगता येत नाही, कारण तुमचं दही कसं आहे त्यानुसार पाणी कमी जास्त लागू शकतं। पण हे पीठ कसं तयार करायचं त्याची एक थोडीशी आयडिया देते। आपण भजीसाठी पीठ कसं भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळच हे पीठ, म्हणजे हे मिश्रण तुम्ही थोडंसं पातळच करायचं आहे। घट्ट ठेवल्यानंतर काय होतं, ढोकळा असा घट्ट होतो आणि आतून कच्चा राहण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे हे बघा, आणि मी तुम्हाला चमच्याने देखील मिश्रण दाखवते। आणि हे असं या प्रमाणात तुम्ही पातळ करून घ्यायचे। हे बघा, भजीचं आपण पीठ तयार करतो त्यापेक्षा थोडंसं हे पातळच आहे। आणि आता या मिश्रणामध्ये सगळ्यात शेवटी, आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झाले, सगळ्यात शेवटी इनो घालायचा आहे। आणि इनो घातल्यानंतर अगदी चमचा ते अर्धा चमचा पाणी त्याच्यावर ओतायचं आणि ते पटकन हा इनो ऍक्टिव्ह केल्यानंतर ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता हे मिश्रण आपलं ढोकळ्यासाठी तयार झालेलं आहे। आता ढोकळा बनवण्यासाठी मी असं एका
पसरट अशा ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. ही तयारी अगोदरच करून ठेवायची आणि पसरट भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि जास्त जाड थर द्यायचा नाही. काय होतं, जास्त जाड थर दिला ना की रव्याला फुगायला जागा राहत नाही आणि त्यामुळे तुमचा ढोकळा जास्त शक्यता असते आतून कच्चा राहण्याची. त्यामुळे पसरट असं एखादं ताट वगैरे घ्या आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घाला. आता हे मिश्रण आपण कढईमध्ये ठेवूया आणि इथे बघा आपल्या कढईमधल्या पाण्याला देखील उकळी आली आहे आणि त्याच्यामध्ये मी एक असं स्टँड ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर उंच एखादी प्लेट वगैरे ठेवा आणि त्याच्यामध्ये हे ताट असं ठेवायचं. ताट कढईमध्ये ठेवल्यानंतर बघा मी कढईच्या मापाचं दुसरं एक ताट घेऊन त्याला असा स्वच्छ टॉवेल बांधून घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, जरी आतल्या वाफेचा हवेशी संपर्क आला आणि त्याचं जर पाणी तयार झालं तर ते पाणी आपल्या ढोकळ्यावर पडत नाही. कधी कधी काय होतं, ते वाफेचं जर पाणी तयार झालं आणि ते ढोकळ्यावर पडलं तर ढोकळा असा ओलसर होतो आणि तो फुगत देखील नाही. त्यामुळं असं वरच्या झाकणाला थोडंसं असं टॉवेल वगैरे बांधून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची. आपला ढोकळा तयार होतोय तोपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी आपण एक ओल्या नारळाची चटणी तयार करून घेतोय. त्यासाठी मी ओल्या नारळाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे तुकडे 1 वाटी आहेत. इकडं थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 4 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, 2 चमचे डाळ घेतलेले आहे. ह्याला आपण फुटाण्याची डाळ देखील म्हणतो. चटणीला फोडणी देण्यासाठी थोडंसं तेल, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी मोहरी घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण नारळाचे तुकडे घेतले ते घ्यायचे, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि हे डाळ देखील घालायचं आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. ह्यात आवडत असेल तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस किंवा दही देखील वापरू शकता. आणि हे आता थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक अशी वाटण्याची चटणी तयार करायची. आणि हे बघा त्याची मी अशी एकदम बारीक आणि थोडीशी त्यातली त्यात पातळ अशी चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे. आमच्याकडे थोडीशी पातळ आवडते ढोकळ्यासोबत म्हणून मी पातळ केली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं घट्ट पातळ करा. आणि हे आता एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया. या चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया. चटणीला फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रामध्ये असं थोडंसं तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये मोहरी घालायची आणि कढीपत्त्याची पाने आणि आता ही फोडणी आपण चटणीवर घालूया. आणि आता ही फोडणी या चटणीमध्ये छान मिक्स करून घेऊया. आणि अशी ही ढोकळ्यासोबत खाण्यासाठी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. आता इकडे 20 मिनिटं झालेली आहेत आणि हा बघा आपला छान असा ढोकळा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये चाकू घालून बघूया आपण आपला ढोकळा तयार झालाय का. आणि हे बघा या चाकूला कुठेही मिश्रण लागत नाही, ह्याचा अर्थ आपला ढोकळा तयार झाला आहे. आणि मी गॅस देखील बंद केलेला आहे. आता हा ढोकळा पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मगच त्याचे आपण पीस कट करून घेणार आहोत. आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत ढोकळ्यासाठी खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी साहित्य पाहूया. इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्यांची अशी पेस्ट तयार करून घेतली. ह्यातला अगदी किंचित मीठ वापरणार आहे आपण आणि अगदी पाव ते अर्धा चमचा मोहरी घ्यायची. फोडणी तयार करण्यासाठी असं फोडणी पात्रामध्ये मी तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडून घ्यायची. आता आपली मोहरी छान तडतडली आहे. आता ह्याच्यामध्येच ही हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आणि अगदी किंचित असं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये थोडंसं. आणि हे हिरवी मिरचीची पेस्ट छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायची. आणि बघा आता आपली पेस्ट देखील छान परतली. ही आता आपली फोडणी तयार झाली. मी गॅस बंद करते. इथे आता आपला ढोकळा थंड झालाय. ह्याच्या अगोदर आपण पीस कट करून घेऊया. आता हे कट केलेले पीस आपण काढून बघूया. हे बघा किती सहज निघतोय हा ढोकळा आणि मी तुम्हाला इथं दाखवते देखील. हे बघा किती छान अशी जाळी पडली आहे त्याला आणि एकदम असं स्पॉन्जी तयार झालाय. हे बघा मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा, खूप छान ढोकळा तयार होतो. हे बघा आतून देखील त्याला भरपूर अशी जाळी पडलेली.
आता याच्यामधले 2-3 पीस मी माझ्या छोट्या मुलासाठी असेच काढून ठेवणार आहे, कारण तो जास्त तिखट खात नाही. आणि आता राहिलेल्या ढोकळ्यावरती आपण जी आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे ती घालून घेऊया. ही हिरव्या मिरचीच्या पेस्टची जी आपण खमंग फोडणी तयार केली ना, त्यामुळे तर ही ढोकळा खूप खमंग लागतो. नक्की एकदा अशी पेस्ट करून फोडणी तयार करा, तुम्हाला नक्की आवडेल. आता सगळी फोडणी आपण सगळ्या पीसवर घालून घेऊया. आणि असा हा एकदम सॉफ्ट कापसासारखा मऊ मऊ असा आपला रवा ढोकळा परफेक्ट असा तयार झाला आहे. आणि हे बघा, नक्की सगळ्या टिप्स फॉलो करा. छान सॉफ्ट एकदम जाळीदार परफेक्ट असा रवा ढोकळा तयार होतो. आणि खायला देखील बघा अशा खोबऱ्याच्या किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर तितकाच तो खायला देखील टेस्टी लागतो. तर नक्की सगळ्या टिप्स फॉलो करून एकदा रवा ढोकळा बनवून बघा आणि तुमचा रवा ढोकळा कसा झाला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक अँड शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ निवडला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.